आम्ही आज आझाद मैदानपासून कालपासून आम्ही उपोषण करतोय। आजचा हा दुसरा दिवस आहे। मंत्री महोदय म्हणतायत की त्यांना भेटायला वेळ नाहीये, पण जनतेचे प्रतिनिधित्व आज ते करतायत। शासन दरबारी जनतेचे प्रतिनिधी म्हणून आहे, तर जनतेचा हाक ऐकणं त्यांची नितांत गरज आहे आणि त्यांनी ती करावी। ही मी एक सामाजिक कार्य करणारी म्हणून एक नाही अजून कुठलेही यांना अनुदान मिळालं नाही किंवा झोपडपट्टी पुनर्वसन संदर्भात अजूनही कुठलीही आम्हाला कल्पनाही दिली गेलेली नाही। आम्ही एवढे दिवस वाट बघितली, आम्ही सीएम सरांपासून सगळ्यांनाच पत्रव्यवहार केलेले आहे, परंतु कोणीही दखल घेतली नाही। ते दखल न घेतल्यामुळे कालपासून आम्ही आझाद मैदानला आलो आहे। काल एक मुलगा छोटा 2 वर्षाचा मुलगा होता, तो अक्षरशः इथल्या वातावरणामुळे आजारी पडला। कामा हॉस्पिटलमध्ये आम्हाला त्याला ॲडमिट करावं लागलं। 101 ताप गेला त्या मुलाला। मूळ गाव यांचे हे जे वेगवेगळ्या ठिकाणून कामासाठी आलेले लोक असतात, काही साताऱ्यातले आहे, काही बुलढाणा जिल्ह्यातले आहे, काही छत्तीसगडचे आहे जे डोंबारीचे खेळ करतात, कोणी भंगार वेचून आपलं वेगवेगळं उदरनिर्वाह करतात। पण यांची झोपडपट्टी ही 25 वर्षापासूनचे तिथे आहेत। अल्टरनेट हे लोक त्यांचे वंश परंपरा इथे राहतात। बरं काय नाही बंगालचे वगैरे कोणीच लोक नाही आहेत, सगळे आपलेच लोक आहेत। आणि इथेच आता यांचे झोपडी क्रमांकाचे कार्ड सुद्धा यांना आहे, म्हणजे लाभार्थी आहेत। आम्ही 6 वर्षापासून यांच्या संपर्कात आहोत। ओपन एज्युकेशन हा प्रोजेक्ट जेव्हा मी चालू केला, जेव्हा हे लहान मुलांना मी शिकवायची, यांना शाळेची गोडी नव्हती, हे दोरीवरती चालणारे मुलं आहेत, काही भंगार वेचायला जायचे, यांना शिक्षणाचीच गोडी लावली, त्यानुसार ते रोज शाळेमध्ये बसायचे। काही विद्यार्थ्यांची आम्ही शाळेमध्ये ॲडमिशन करून दिली। महानगरपालिकेच्या शाळेत ॲडमिशन आहे, काही जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये ॲडमिशन आहे, काही निवासी आश्रम शाळेमध्ये यांची मुलांची शाळेमध्ये आहे। परंतु आज ही वेळ आली की यांना राहायलाच जागा नाही। मी भरपूर आंदोलन केले, पण झोपडीच्यासाठी आज पहिलंच आंदोलन आपलं हे आहे। आणि याचं निवेदन द्यायसाठी म्हणून आम्ही महानगरपालिकेला सगळे मिळूनच गेलेलो, पण त्यांनी काही ठराविक लोकांना आत घेतलं, बाकीच्यांशी त्यांनी संवाद साधला नाही। आता एवढीच विनंती आहे शासनाला की वेळात वेळ काढून जनतेशी येऊन इथे संवाद साधावा किंवा त्यांचे प्रश्न समजून घ्यावे आणि त्यांच्यावर मार्ग काढावा, न्याय द्यावा जनतेला। हे आंदोलन सतत चालू राहील। आली वेळ तर सीएम साहेबांच्या बंगल्यावर, वर्षा बंगल्यावर सुद्धा आम्ही आंदोलन करण्याची तयारी ठेवलेली आहे।